लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या ती पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, श्वापदासाठी बनविलेली मूर्ती म्हणजे इमेज अनटू द बीस्ट। प्रियजन हो, हा विषय आजच्या संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये गोंधळाजनक आहे। अनेक ठिकाणी याविषयीचे सत्य सांगण्यात येत नाही। श्वापद कोण आणि त्याचं चिन्ह काय या विषयावर आम्ही पाहणार आहोत। अर्थात या विषयाचे अनेक भाग आम्ही पाहणार आहोत आणि त्यातला पहिला भाग यात केवळ मी आज सुरुवात करत आहे। तर आपणा सर्वांना मी विनंती करीतो की आजचा हा संदेश तुम्ही सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय याचं वचन 1 ते 7 मी वाचत आहे। नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली। तिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती। तिची स्थापना त्याने बाबेल परंगण्यांतील दुरा नामक मैदानात केली। ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांस बोलावणे केले। तेव्हा राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकार हे नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले। मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की हो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हास आज्ञा होत आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुकदनेस्सर राजाने जी सुवर्ण मूर्ती स्थापिली आहे तिच्या पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावे। जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तक्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील। यासाठी शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबुकदनेस्सर राजाने स्थापिलेल्या त्या सुवर्ण मूर्ती पुढे साष्टांग दंडवत घातले। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो। आमेन। आम्ही या दानिएलाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये एक फार महत्त्वाची भविष्यवाणी पाहत आहोत। अर्थात दानिएल 3रा अध्याय हे अंत समयाचं चित्र आहे। या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की नबुकदनेस्सर हा बाबेलचा राजा आहे। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 10 आणि 11 अध्यायामध्ये जेथे बाबेलची सुरुवात झाली होती, दानिएल नावाचं हे पुस्तक बायबलच्या मध्यभागी आहे। त्यानंतर आम्ही बायबलचं सर्वात शेवटचं पुस्तक जे प्रकटीकरण, त्यामध्ये आम्ही 17 आणि 18 अध्यायामध्ये आम्हाला बाबेल नगरी आढळत आहे। अर्थात या बायबलमध्ये अशा तिन्ही ठिकाणी आम्हाला बाबेल नगरी आढळत आहे। ही गोष्ट आम्हाला या बाबेल नगरीत आढळते की ख्रिस्त विरोधी आत्म्याची सुरुवात बाबेल मधून झालेली आहे। अर्थात ख्रिस्त विरोधकाचं हे ठिकाण आहे जेथून तो आपले हे काम आजपर्यंत करत आलेला आहे। या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला नबुकदनेस्सर नावाचा राजा आढळत आहे। बाबेलचा राजा हा आमच्या युगात जे श्वापद असणार आहे त्याला दर्शविणारा हा नबुकदनेस्सर राजा आहे। दानिएल याचा 3रा अध्याय ही प्रकटीकरण 13 अध्यायात असणाऱ्या मूर्तीची पूर्णतः प्रतिछाया आहे व या ठिकाणी आम्हाला एक सुवर्ण मूर्ती आढळत आहे। ही सुवर्ण मूर्ती प्रकटीकरण 13 अध्यायामध्ये श्वापदासाठी बनविली गेलेली मूर्ती म्हणून आम्हाला आढळत आहे। शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे या ठिकाणी आम्हाला 1,44,000 इस्रायलचे जे संतान आहेत त्यांना दर्शवित आहे। ख्रिस्ताच्या मंडळीचे स्वर्गारोहण होण्याच्या काळामध्ये हा 3रा अध्याय आम्हाला आढळत आहे। दानिएल हा स्वतः या अध्यायामध्ये आम्हाला आढळत नाही, कारण दानिएल येशू ख्रिस्ताच्या कलिसियाला म्हणजे मंडळीला दर्शवित आहे। पहिल्या वचनात जर पाहू तर या ठिकाणी सुवर्ण मूर्ती आम्हाला आढळत आहे।
जिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती. अर्थात या ठिकाणी 60 आणि 6 हा अंक आम्हाला दिसत आहे. 6 आणि 6. आणि त्यानंतर 5व्या वचनात आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी. अर्थात या ठिकाणी 6 वाद्य दर्शविलेले आहेत आणि यावरून ही 666 संख्या, श्वापदाची संख्या यावरून आम्हाला दिसत आहे. 6 ही संख्या मनुष्याची संख्या आहे व ही मूर्ती देखील मनुष्याची मूर्ती आहे. पहिल्या वचनामध्ये आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की तिची स्थापना त्याने बाबेल परंगणातील दुरा नामक मैदानात केली. या वचनांतून आम्हाला ही प्रतिछाया आमच्या युगामध्ये आढळत आहे की ही मूर्ती बनविण्यासाठी एक योजना आखली जात आहे, जी आजच्या घडीला या जगामध्ये चालू आहे. अर्थात ख्रिस्त विरोधकाच्या द्वारे त्याचे कार्य आज पडद्यामागे चालू आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की नबुकदनेस्सर राजाद्वारे ही मूर्ती स्थापन करण्यात आली. म्हणजेच आमच्या युगात ही श्वापदाद्वारे मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ही मूर्ती काही साधारण मूर्ती नसून संपूर्ण सुवर्णाने म्हणजे सोन्याने बनविण्यात आलेली मूर्ती आहे. या संपूर्ण बायबल मध्ये एवढी मोठी कोणतीही मूर्ती आजपर्यंत आम्ही पाहिलेली नाही. अर्थात ही गोष्ट आम्हाला दर्शवित आहे की श्वापद एक मूर्तीची स्थापना करणार आहे, याची प्रतिछाया या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. दुसरे वचन या ठिकाणी म्हणते, ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी. ऍक्च्युली प्रतिष्ठा लिहिलेली आहे, प्रतिष्ठापना करण्यासाठी हा योग्य शब्द आहे. त्याने राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्याय पंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणे केले. अर्थात या दुसऱ्या वचनात ही गोष्ट आम्हाला आढळत आहे की ख्रिस्त विरोधक संपूर्ण जगांतील अतिप्रतिष्ठित जे व्यक्ती या जगभर नावाजलेले आहेत अशा सर्व व्यक्तींना तो एकत्रित करणार आहे. नबुकदनेस्सर राजाने यासाठी अनेक मंत्र्यांना, न्यायपंडित, न्यायाधीश, सरदार, अधिपती, मंत्री या सर्वांना बोलावणे पाठवले. अर्थात इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे आणि कोणीही असा व्यक्ती नाही जो त्याचं हे बोलावणं अमान्य करील. अर्थात या ठिकाणी आम्हाला हे चित्र दिसत आहे की ख्रिस्त विरोधक ही अशाच प्रकारे इन्व्हिटेशन संपूर्ण जगांतील, राष्ट्रांतील सर्व अतिप्रतिष्ठित लोकांना पाठविणार आहे. राजे, न्यायाधीश, मोठमोठे लोक, अधिकारी, पंडित अशा सर्वांसाठी हे बोलावणे असेल. अर्थात त्याचं वर्चस्व या जगांतील सर्व राष्ट्रांवर आहे. म्हणून सर्व राष्ट्रांतील लोक या ठिकाणी जमा झालेले आम्हाला दिसत आहेत. हे यासाठी की त्या सर्वांना एकत्र करावे आणि ख्रिस्त विरोधक सर्वांना एकत्र करण्याच्या तयारीत आहे. अर्थात आम्हाला आढळत आहे की ख्रिस्त विरोधकाचं जे साम्राज्य आहे व संपूर्ण जगावर त्याचं वर्चस्व येणार आहे असे या शब्दांतून आम्हाला प्रकट होते. कारण ख्रिस्त विरोधक संपूर्ण जगावर आपली सत्ता चालवेल असे आम्हाला या ठिकाणी आढळते. अर्थात तिसरे वचन म्हणते, तेव्हा राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्याय पंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुकदनेस्सर राजाने स्थापिलेल्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले. अर्थात या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाने जी मूर्ती स्थापन केली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्व महान लोकांना एकत्रित केलेला आहे. सर्व एकत्र त्या मूर्तीपुढे जमा झालेले आहेत. तिसऱ्या वचनात आम्हाला ही गोष्ट आढळते की मूर्तीची प्रतिष्ठापना नबुकदनेस्सर द्वारे करण्यात आली. तशीच श्वापदाच्या द्वारे ह्या युगामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आणि या गोष्टीची प्रतिछाया जी आम्ही दानिएल मध्ये पाहिली याचं वास्तविक स्वरूप प्रकटीकरण 13 अध्याय 14 ते 18 वचनात आम्ही या अध्यायाची वास्तविकता आम्ही त्या ठिकाणी पाहूया. प्रकटीकरण याचा 13 अध्याय 14 वचनापासून मी वाचत आहे. जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपविले होते त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकविते. म्हणजे तरवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. अर्थात तरवारीचा घाव लागलेले आणि हा घाव लागलेला असताना देखील हे श्वापद जिवंत राहिलेले आहे. अर्थात
हे रोमी सम्राटी राज्य म्हणजे ज्याला इम्पेरियल पॅगन रोम म्हणतात, ज्याने आपले सामर्थ्य काही काळासाठी तात्पुरते गमावले होते, परंतु ते पोपच्या राजवटीद्वारे पुन्हा उभारण्यात आले. रोमन एम्पायर कॉन्स्टंटाईन याच्या राजवटीत पुन्हा उभारले गेले. हे तेच रोमी राज्य आहे जे प्रकटीकरण 12:4 मध्ये तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता की ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे. हे हेरोदाचे रोमी राज्य ज्याने येशूला ठार मारण्यासाठी प्रयत्न केला. 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते, त्यांना जीवे मारले, परंतु येशूला तो मारू शकला नाही. नंतर येशूचा मृत्यू रोमी राज्याकडून क्रुसावर त्याला ठार मारण्यात आले, परंतु प्रकटीकरण 12:5 म्हणते ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. हे येशूचे पुनरुत्थान व 40व्या दिवशी त्याचे झालेले स्वर्गरोहण याला दर्शविते. आणि आता या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगत आहे. पवित्र शास्त्र हे अद्भुत रीतीने लिहिण्यात आलेलं आहे आणि या संदेश वचनात आम्ही भविष्यवाणी पाहत आहोत. आणि ही मूर्ती म्हणजे कोण आहे हे आम्हाला समजणं अतिशय आवश्यक आहे. ही मूर्ती म्हणजेच इक्युमेनिकल काउन्सिल जी त्या श्वापदासाठी बनविण्यात आलेली आहे जागतिक स्तरावर. ही मूर्ती जी आहे ही वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस आहे. ही या पृथ्वीवरील फार मोठी संघटना आहे ज्यामध्ये संपूर्ण जगातील सर्व संस्थागत चर्चेस रोमन कॅथलिक चर्च बरोबर एकत्रित होणार आहेत व आज याचे काम फार वेगाने चालू आहे. या विषयीची माहिती मी दुसऱ्या भागामध्ये देणार आहे. अर्थात वर्ल्ड काउन्सिल चर्चेस ही ती मूर्ती आहे जी श्वापदाच्या द्वारे बनविण्यात आलेली आहे. 14व्या वचनात आम्ही ही गोष्ट शिकतो की श्वापदाने आपला प्रभाव त्याच्यासाठी बनविलेल्या मूर्तीद्वारे संपूर्ण जगभर पसरविला. 15वं वचन म्हणते त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली. अर्थात मूर्ती म्हणजे मृत आहे, ज्यात जीवन नाही. अशा मूर्तीमध्ये प्राण घालण्याची मुभा देण्यात आली. अर्थात मुभा म्हणजे अनुमती. ही सर्वसमर्थ देवाकडून मुभा देण्यात आलेली आहे. अर्थात प्रत्येक अधिकार देवाकडून आहे, कारण संपूर्ण विश्वाचा सुप्रीम अथॉरिटी तोच आहे. परंतु या ठिकाणी अशी ही बनविलेली मूर्ती जिच्यामध्ये प्राण घालण्यात येईल अशी ही भविष्यवाणी शिकवित आहे. मूर्तीमध्ये प्राण घातल्यावरच ही मूर्ती सजीव होणार आहे व श्वापदासाठी कार्य करू लागणार आहे. अर्थात हा प्राण घालणे म्हणजे भ्रांतीचा आत्मा घालणे होय, जो संपूर्ण मानव जातीला भ्रांतीमध्ये घेऊन जाईल. भ्रांतीचा आत्मा हा सैतानाचा आत्मा आहे, जो सत्याला फारच विरोध करणार आहे. व हा प्राण घातल्यानंतर श्वापदासाठी बनविलेली मूर्ती श्वापदासाठी सर्व कार्य करू लागते. श्वापदाच्या मूर्तीला नमन करणे म्हणजे त्याच्या सर्व हुकुमांना, तत्वांना, धोरणांना, शिकवणुकीला पूर्ण मान्यता देऊन त्याचा स्वीकार करणे होय. आज आम्ही ज्या काळामध्ये आहोत या काळात या मूर्तीला अजून प्राण घालण्यात आलेला नाही असे आम्हाला दिसत आहे. आणि या कारणामुळे ख्रिस्ताच्या मंडळीचे स्वर्गरोहण थांबलेले आहे. ख्रिस्ताच्या मंडळीचे स्वर्गरोहण हे या मूर्तीत प्राण घातल्यावर, ही मूर्ती जेव्हा बोलायला सुरुवात करणार तेव्हा होणार आहे. ह्या मूर्तीत प्राण घातल्यावर ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ चालू होईल व एक प्रकारचा दबाव, ज्याला स्क्वीज म्हणतात, ते ख्रिस्ताच्या खऱ्या मंडळीवर येईल व त्यावेळेला ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्त येशूच्या स्वरूपाला पोहोचेल, मगच स्वर्गरोहण होईल. वचन पुढे म्हणते यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे. अर्थात ही मूर्ती अशा प्रकारची मूर्ती आहे जशी या जगात जी मूर्ती बनवितात तशी नाही. ही मूर्ती बोलायला लागणार आहे. ही मूर्ती ख्रिस्त विरोधकाच्या द्वारे चालविण्यात येणार आहे, म्हणून ही श्वापदासाठी काम करणार आहे. श्वापद म्हणजेच ख्रिस्त विरोधक, त्याच्यासाठी ही मूर्ती कार्य करणारी असेल. आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे.
अर्थात श्वापदाने जी मूर्ती स्थापन केलेली आहे त्याला या जगातील सर्वांनी नमन केलंच पाहिजे, अन्यथा ते जीवे मारण्यात यावे असे तिने घडवून आणावे. अर्थात हे दर्शवित आहे की या जगामध्ये ख्रिस्त विरोधकाच्या द्वारे एक वेगळ्या प्रकारचा फोर्स, जबरदस्ती, हुकुमशाही येणार आहे. आणि जर कोणी त्या श्वापदाला आणि त्याने बनविलेल्या मूर्तीला नमन करणार नाही, त्यांना जीवे मारण्यात यावी अशा प्रकारचा हुकूम या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. दानिएल याच्या 3 अध्यायातल्या 4थ्या वचनात आम्ही पाहतो, मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हास आज्ञा होत आहे की. अर्थात 4थ्या वचनामध्ये एका भाटाने मोठ्याने घोषणा केली असं म्हटलेलं आहे व हे अमेरिकेला दर्शवित आहे. अमेरिका ही ख्रिस्त विरोधकासाठी हे कार्य करणार आहे. अर्थात अमेरिका ही या मूर्तीमध्ये प्राण घालणार आहे. अमेरिका ही व्हॅटिकनच्या बाजूला संपूर्ण साथ देणारे राष्ट्र आहे. याविषयीची माहिती आम्ही येणाऱ्या 2ऱ्या भागामध्ये ऐकणार आहोत. अर्थात या 4थ्या वचनामध्ये एक ऑर्डर, एक हुकूम देण्यात येत आहे आणि हा हुकूम न्यू वर्ल्ड ऑर्डर याला दर्शवित आहे. आणि हा हुकूम जो आहे हा या सर्व राष्ट्रांतील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे. कोरोना व्हायरस संपल्यानंतरचा हा काळ, या काळामध्ये 4थ्या वचनात म्हटल्याप्रमाणे आज्ञा येणार आहे. या सर्व राष्ट्रांना अशा प्रकारे त्यांची अर्थव्यवस्था संपूर्णतः खिळखिळी केल्यानंतर हे एक राज्य चालू होणार आहे जे संपूर्ण जगावर त्याचं शासन येणार आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संकल्पना सैतानाद्वारे विकसित केली गेली आहे. या जगाला याचा पत्ताही नाही. अर्थात यामागे मास्टर माइंड लोक आहेत. ते सर्व राजकारणी कट व कारस्थाने रचित आहेत. न्यू वर्ल्ड ऑर्डर हे समाजवाद असेल, म्हणजे सोशलिझम, समाजवादी सरकार. प्रत्येक व्यक्ती राज्याच्या तंत्रानुसार चालतील. व्यक्तींचे स्वतःचे काही अधिकार राहणार नाहीत, तर ते राज्याचे अधिकार असतील. भांडवल व उत्पादन हे राज्याच्या मालकीचे होईल. मनुष्यांवर गुलामगिरी येईल. मनुष्यांची स्वतंत्रता हिरावली जाईल पूर्णतः. लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी करण्याकडे या न्यू वर्ल्ड ऑर्डरचा संपूर्ण कल राहील. गर्भपाताचे प्रमाण अतिशय वेगाने वाढेल. वांसपणा आणला जाईल, म्हणून मुले होऊ दिली जाणार नाहीत. परंतु कोणीही या विरुद्ध बोलू शकणार नाही. ही राजवट येत आहे. अर्थात आजच्या घडीला पडद्याच्या मागे पुष्कळ कार्ये चालू आहेत. जरी जगाला आणि जगांतील लोकांना याविषयी माहिती नसेल, तरी ख्रिस्त आपल्या मंडळीला काय चाललेलं आहे याची पूर्वसूचना देऊ इच्छित आहे. यासाठी की आम्ही कोणीही अंधारात नसावे, परंतु काय चाललेलं आहे हे आम्हाला कळावे. वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस ही अशा प्रकारची एक मूर्ती आहे जी या संपूर्ण जगावर अधिकार चालविणार आहे. संपूर्ण जगाचं राजकारण, संपूर्ण जगाचं अर्थव्यवस्था, संपूर्ण जगाची धार्मिक प्रणाली ही संपूर्णतः वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेसच्या स्वाधीन असेल. ही अजूनपर्यंत मूर्ती आहे व यात अजून प्राण घालण्यात आला नाही. आणि यात प्राण घातल्यावर ख्रिस्ताची मंडळी जाणार आहे. यात प्राण घातल्यानंतर महासंकटाच्या काळाला सुरुवात होणार आहे. अर्थात दानिएल 3 अध्याय याच्या 1 ते 3 वचनामध्ये आम्हाला दैवी प्रकाशनाद्वारे ही गोष्ट समजते की ख्रिस्त विरोधकाचे राज्य या जगात चालू होण्या अगोदरचा काळ आम्हाला आढळत आहे, ज्यामध्ये आज आम्ही राहत आहोत. अर्थात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी संपूर्ण जगांतील अति प्रतिष्ठित अधिकारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, न्यायाधीश, राजे, मोठमोठे लोक यांना बोलविण्यात येईल अशी ही भविष्यवाणी शिकवित आहे. अर्थात 4थं वचन आम्हाला वर्ल्ड ऑर्डर दाखवत आहे. एक हुकूम येत आहे. अर्थात आमच्या युगामध्ये श्वापदाद्वारे म्हणजे ख्रिस्त विरोधकाद्वारे एक हुकूम सोडण्यात येईल आणि हा हुकूम प्रकटीकरण 13 अध्याय याच्या 16 आणि 17 वचनात आम्हाला आढळतो. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी. आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते
श्वापद करीते. श्वापद संपूर्ण जगावर पूर्ण कंट्रोल करणार आहे. ध्यानात घ्या. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की या पृथ्वीवरील लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र, दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर श्वापदाची खून करून घेणं आवश्यक आहे. ही खून जर केली नाही तर त्यांना काही विकत घेता येणार नाही, काहीही विकता येणार नाही. अर्थात त्यांचं बँक अकाउंट पूर्णतः फ्रीज करण्यात येईल, बंद करण्यात येईल. अशा प्रकारची जबरदस्ती येईल. अर्थात देव आपल्या लोकांना पवित्र आत्म्याच्या शिक्क्याने चिन्हांकित करतो, तसे सैतानही त्याच्या लोकांना श्वापदाच्या खुनेद्वारे चिन्हांकित करीतो. आणि आज हे कार्य आजच्या घडीला चालू आहे. अर्थात हुकूम हा आहे की श्वापदाची संख्या घेतल्याशिवाय तुम्हाला खरेदी विक्री करता येणार नाही. जे श्वापदाची संख्या नाकारतील त्यांना खरेदी विक्री करण्यास मनाई करण्यात येईल. अर्थात श्वापदाला नमन करू तरच खरेदी विक्री करता येईल. अशा प्रकारचा एक हुकूम लवकरच या जगात येणार आहे. 17वे वचन स्पष्टपणे दाखविते की श्वापद म्हणजे ख्रिस्त विरोधक संपूर्ण पृथ्वीवरील व्यापारावर नियंत्रण करील. म्हणजे कोणीही मनुष्य त्याच्या चिन्हाशिवाय खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. व त्याविषयी प्रकटीकरण 18 अध्याय 9 ते 17 वचनामध्ये आम्हाला आढळते की या पृथ्वीवरील राजे, राजकुमार, व्यापारी यांचे संबंध व्हॅटिकन सिटी आणि त्यांच्या व्यापाराशी आहे. अर्थात 5वे वचन या ठिकाणी ही गोष्ट प्रकट करीत आहे की हे संगीत वाद्य ज्या वेळेला वाजले जातील ते नुसतेच वाजले जाणार नाही, ते श्वापदाने बनविलेल्या मूर्तीच्या पाये पडावे. ते संगीत त्यांच्या कानी पडताच सर्वजणांनी त्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालावे, त्याला नमन करावे म्हणून हे वाजविले जाईल. अर्थात वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस याच्या पायी संपूर्ण जगांतील प्रत्येक व्यक्तींनी पडावे यासाठी या ठिकाणी ही वाद्ये आम्हाला दिसत आहे. ही ऑर्डर आहे. अर्थात ही सर्व वाद्ये एक जो जिवंत देव, सर्व समर्थ आणि सार्वभौम व या संपूर्ण विश्वाचा खरा देव त्याची उपासना करण्यासाठी ही संगीत वाद्ये वाजविली जात होती. परंतु आता एक वेगळं चित्र या ठिकाणी निर्माण झालेला आम्हाला दिसत आहे. जिवंत देवाची उपासना सोडून एका मृत मूर्तीस नमन करावे, त्याची भक्ती करावी, त्याची पूजा करावी आणि त्याला सर्वांनी साष्टांग दंडवत घालावे असा हुकूम संपूर्ण जगावर लादण्यात येईल. अर्थात इच्छा असो की नसो प्रत्येकाला नमन करावं लागेल. पण प्रियजन हो, शद्रक, मेशक, अबेदनगो हे नमन करणारच नाहीयेत. हे इस्रायलाचे 1,44,000 निवडलेल्या लोकांना दर्शवित आहे. एजेकियेलच्या 28 अध्यायातल्या 2ऱ्या वचनात आम्ही येतो आणि या ठिकाणी आम्ही काय वाचतो? मानवपुत्रा, सोरेच्या अधिपती सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस मी देव आहे. भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे, पण तू देव नव्हेस, मानव आहेस. आपले चित्त देवाच्या सारखे आहे असा तू आव आणतोस. एजेकियेल 28 अध्यायातलं हे 2रं वचन हे त्यावेळचं वचन आहे ज्या वेळेला मनुष्यांची उत्पत्ती ही झाली नव्हती. अर्थात स्वर्ग राज्यामध्ये लुसिफर नावाचा एक देवाचा अभिषिक्त करुबीम होता. परंतु त्याच्या मनात एक दुष्ट कल्पना आली की मी देवासारखा होईन व देवाच्या राजासनावर मी बसेन, मी विराजमान होईन व सर्वजण मला नमन करतील व माझी उपासना आणि भक्ती करतील. सैतान हा लुसिफर हा तर एक निर्मिती होता आणि निर्माणकर्त्या देवाचं वैभव आणि गौरव त्याला हवे होते. म्हणून त्याने निर्माणकर्त्या विरुद्ध बंड पुकारले. या विश्वांतील सर्वात जर काही मूर्खपण असेल तर निर्माणकर्त्याबरोबर निर्मितीने बंड पुकारणे. कारण निर्मिती ही निर्माणकर्त्याकडून झालेली आहे आणि निर्मितीला आपल्या भविष्याविषयी काहीच माहित नाहीये. अर्थात निर्माणकर्त्याच्या हातातच संपूर्ण पुढील जीवन आहे. निर्मितीने ही गोष्ट समजणे गरजेची आहे, माझे अस्तित्व ते काय, आणि म्हणूनच त्याने निर्माणकर्त्याच्या अधीन आणि चरणी राहावे हीच गोष्ट महत्वाची होती. पण लुसिफरने ते केले नाही. लुसिफर या ठिकाणी उन्मत्त झालेला आहे. त्याने देवाचे राजासन बळकावे
हा प्रयत्न केलेला आहे. त्याने त्यासाठी बंड पुकारले. अर्थात वास्तविक हा लुसिफर नंतर सैतान बनला. हा सैतान जो आहे हा आत्मा आहे आणि हा आत्मा या जगामध्ये ज्या काळात तुम्ही आणि आम्ही राहत आहोत, ख्रिस्त येशूच्या मंडळीचे स्वर्गारोहण होईल त्या वेळेला हा ख्रिस्त विरोधक या जगामध्ये देहधारी होणार आहे. अर्थात मानव देहामध्ये प्रकट होणार आहे. पहिल्यांदाच मानव देहामध्ये प्रकट होणार आहे. व ज्या वेळेला तो मानव देहामध्ये प्रकट होईल तेव्हा ख्रिस्त विरोधक म्हणून या संपूर्ण जगावर सत्ता करण्यासाठी तो येईल. यासाठी की त्याने संपूर्ण जगावर राज्य करावे व सर्व मानवांनी त्याला नमन करावे. व ही त्याची इच्छा आजकालची नसून देवाच्या राज्यात त्याने बंडाळी केली तेव्हापासूनची ही त्याची इच्छा आहे. अनेक हजारो वर्षापासून इच्छा आहे की त्याला सर्वांनी नमन करावे. मनुष्यांची मने आंधळी केल्या कारणाने त्याला या सर्व गोष्टी करणे शक्य आहे. अर्थात तो आपल्या स्वतःची उपासना इच्छित आहे. अर्थात हा लबाड आणि लबाडीचा बाप असून संपूर्ण जगाला ठकविणारा हा सैतान आहे. यासाठी की त्याने संपूर्ण जगाला मानव जातीला ठकवावे व ठकवत राहावे हाच त्याचा उद्देश आहे. स्वापदाची भक्ती ही देवरहित भक्ती आहे. ही देवाला जात नाही, ही त्या सैतानाला जात आहे. निर्गम याच्या 20व्या अध्यायातील 3 आणि 4 वचनात देवाने इस्रायल लोकांना पहिली आज्ञा दिली होती की मज खेरीज तुम्हाला दुसरे देव नसावे. आमच्या खेरीज नाही, माझ्या खेरीज हे एक वचन आहे. एकट्या देवाला सोडून दुसऱ्या कोणाचीही उपासना होता कामा नये. संपूर्ण विश्वामध्ये एकमेव व्यक्तीच भजनीय आहे, ज्याचे आम्ही भजन करावे आणि प्रार्थना करावी, भक्ती करावी, उपासना करावी, त्याचे गीत गावे. कारण अनुवाद 4:19 मध्ये देवाचं वचन म्हणते, आकाशाखालील सर्व मनुष्यास ही देवाची आज्ञा आहे की त्यांनी जिवंत आणि खऱ्या देवाशिवाय दुसऱ्या कोणालाही नमन करता कामा नये. कारण हा अधर्म आहे, हे महापाप आहे. अर्थात संपूर्ण जगावर अशी जबरी येईल आणि जगांतील सर्व लोक त्याचा स्वीकार करतील आणि या श्वापदाच्या मूर्तीला नमन करतील, अशी भविष्यवाणी प्रकटीकरण 13:8 यामध्ये देण्यात आलेली आहे. अर्थात जो देवच नाही त्याच्या पायी पडणार आहेत, त्याला नमन करणार आहेत. थेसलनिकाकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 4 मी आपणा पुढे वाचत आहे. तो नाशाचा पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, तो सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. प्रियजन हो, या ठिकाणी थेसलनिकाकरास पत्रात संत पौलाला ही गोष्ट देवाने 2000 वर्षापूर्वी दाखविली, जी आम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक 13 अध्यायात योहानालाही दाखविलेले आम्हाला दिसत आहे. आणि प्रियजन हो, आज आम्ही त्या काळात पोहोचलो आहोत जेथे हे देवाने कळविलेलं वचन पूर्णतेत जाणार आहे. प्रकटीकरण 13 अध्याय 8वं वचन म्हणते, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. या पृथ्वीवर राहणारे सर्वजण, सर्वजण म्हणजे सर्वजण, फक्त थोडेच लोक आहेत जे या मूर्तीला नमन करणार नाहीत. अर्थात हे वचन तुम्हाला आणि आम्हाला हे दाखवित आहे की संपूर्ण पृथ्वीवरील सर्व जातीचे, राष्ट्रांचे, अनेक भाषांचे लोक या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणारच. हे भविष्यवाणीचे अद्भुत वचन आहे. जसे शद्रक, मेशक, अबेदनगो त्या सुवर्ण मूर्तीस नमन करण्यास त्या राजाला त्यांनी विरोध दर्शविला, त्यांनी नमन केले नाही. तसेच 1,44,000 आणि मूर्ख कुमारिका महासंकटाच्या काळात या श्वापदाच्या मूर्तीला बिलकुल नमन करणार नाहीत. ते मरावयास तयार होतील. मूर्तीला नमन न केल्या कारणाने त्यांना ठार मारण्यात येईल, त्यांची हत्या करण्यात येईल. अर्थात देव या ठिकाणी तुम्हाला आणि आम्हाला सत्य प्रगट करीत आहे. काय होणार हे दानियल 3 अध्यायात आम्हाला प्रकट करून दाखवित आहे. जो हुकूम मानणार नाही त्या प्रत्येक व्यक्तीला अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येणार अशी वाणी नबुकदनेसरच्या वेळेला देण्यात आली. परंतु प्रकटीकरण 13 मध्ये काय सांगण्यात आले, जे कोणी नमन करणार नाही ते जीवे मारले जावे असे ते श्वापद करीते. अर्थात या व्यक्तींना ज्यांना जीवे मारण्यात येणार आहे ते काही खुनी लोक नाहीयेत, ते काही क्रिमिनल्स नाहीयेत, गुन्हेगार लोक नाहीयेत, परंतु या हुकुमाला न मानल्या कारणाने, ते जिवंत देवाचे उपासक असल्या कारणाने त्यांना ठार मारण्यात येईल. अर्थात संपूर्ण जगातील स्वतःला ख्रिस्ती समजणारे लोक
जे ख्रिस्ताच्या मंडळीच्या स्वर्गारोहणानंतर या जगात राहतील त्यांतील बहुतेक सर्वच जण ख्रिस्त विरोधकाबरोबर तडजोड करतील, त्याला नमन करतील. देव विश्वसनीय आहे. अंत समयात त्याची योजना आपल्या अनुयायांना वचनाच्या प्रकटीकरणाद्वारे कळवित आहे. आम्ही काळ व वेळ याची पारख केली पाहिजे ज्यात आज आम्ही राहत आहोत, आणि प्रभू येशूचे मुख आम्ही शोधले पाहिजे, कारण सर्व काही त्याच्या ताब्यात आणि नियंत्रणात आहे. अर्थात प्रियजन हो, हा आमचा आजचा पहिला भाग आहे या संदेशाचा. या संदेशाचा दुसरा भाग, ज्यामध्ये या मूर्तीविषयी अधिक सखोल आम्ही पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आम्हा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर तुम्ही कृपया तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.